जसं प्रोसेस स्विचिंग असते. दिस इज ॲक्च्युली हाऊ मेनी पीपल सी राउटर्स टू दिस डे, because it's true that routers actually did perform this type of bare bones packet switching back in 1990s when Cisco released their very first router. But those days when traffic demands vary unimaginably, light are long gone, and not in today's network. This process is now extremely complex and involves, हे बघ आता कसं असतं, प्रोसेस स्विचिंग हे जुन्या काळामध्ये वापरत होते, बरोबर आहे की. फास्ट स्विचिंग, दिस सोल्युशन वॉज क्रिएटेड टू मेक द स्लो परफॉर्मन्स ऑफ प्रोसेस स्विचिंग फास्टर अँड मोर इफिशियंट. म्हणजे प्रोसेस स्विचिंगमध्ये स्लोनेस आहे. फास्ट स्विचिंगमध्ये त्यांनी काय केलं आहे, हेडर पोर्शनला जरा थोडंसं मायनस केलं असं धरून चालतो मी, आणि जेणेकरून त्याच्यामध्ये काय झालं की परफॉर्मन्स वगैरे राउटिंगचा वाढला. म्हणजे राउटरची जी मेमरी आहे त्याच्यामध्ये सिस्को एक्सप्रेस फॉरवर्डिंग, सिस्को टेक्नॉलॉजी वापरते, बरोबर आहे की नाही. त्यामुळं दिस इज गुड सोल्युशन. आता बघा, आपल्या राउटिंगमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर आपल्याला राउटिंगची लॅब बनवायची, आणि आपली लॅब जी आहे ना, कुठे गेली हो, इथं आपली लॅब आहे कॉन्फिगरिंग IP राउटिंग. बघा, ही लॅब बनवायची आपल्याला. सॅन फ्रान्सिस्कोचा राउटर आपला आणि एक लॉस एंजेलिस, म्हणजे हे बाबुळतेल कॉर्पोरेट राउटर आपलं. अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्कोला एक राउटर आपलं, आणि अमेरिकेमध्येच लॉस एंजेलिस तिथे एक राउटर आपलं, बरोबर आहे. आपण आता असं बनवणार आहे. तर कन्सेप्ट बघा, सिस्को पॅकेट ट्रेसर ओपन करा. सिस्को पॅकेट ट्रेसर ओपन केल्यानंतर आता ॲड करून ठेवलेलेच आहे, घेऊन टाकू काय हो. हा आपला राउटर असेल कॉर्प. कोणता राउटर असेल आपला? कॉर्प. कॉर्प. त्याच्यानंतर हा राउटर असेल आपला सॅन फ्रान्सिस्को. ओके. हा असेल आपला लॉस एंजेलिस. तिन्ही राउटरला सिरियल इंटरफेस जोडावं लागतं आपल्याला, कारण की राउटर टू राउटर कनेक्ट केलं जातं सिरियल इंटरफेस. या राउटरला सिरियल पोर्ट लावला, या राउटरला सिरियल पोर्ट लाव. राउटर बंद करावं लागतं, त्यासाठी चालूमध्ये पोर्ट लावता येत नाही. राउटर चालू करा. हे पण राउटर घ्या लॉस एंजेलिस,
HWIC बघा, तुम्ही जर लावायचा प्रयत्न केला लावत नाही, ते म्हणतं राउटर पॉवर ऑन आहे सध्या, बरोबर आहे. मग राउटरची पॉवर ऑफ आणि आता पॉवर ऑन करा. राउटर टू राउटर तुम्हाला कनेक्टिव्हिटी करावं लागेल. सिरियल इंटरफेस हे बघा, सिरियल 000 ते सिरियल 000 आहे. मग याचं सिरियल 001 हे काय करतं, याचं 00, याचं 000, इथं 001 ते याचं 000 आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, ही केबल काढायची आहे. आता बघा इथं 000 आलं नाही, काढून घेऊ. ही केबल अशी इथं घेऊ, क्लिक करू, काढून घेऊ, पुन्हा लावू. मग ती विचारतं आपल्याला कशाला लावायची, तर 1ला लावू. म्हणजे याचं 001 त्याचं 001 असं करू आपण. याचं 000 तर याचं 000, याचं 001 त्याचं 001 असं म्हणजे आपल्याला पण हे करायला सपोर्ट करा, बरोबर आहे. याचं 000 खाली राहते, काय फरक पडतो. इथून लावला स्विचला, इथून लावला स्विचला. आता लावणं आहे तुम्हाला PC, लावणं आहे बरोबर आहे. केबल लावा लागेल त्यांना. केबल तुम्हाला 4 लावायचे, 4 पीस लावा, 10 लावायचे 10 लावा, तुमची मर्जी. का हो आहे की नाही. आता आपण किती 4, इथे 4 लावले, वरती 5 लावले, इथे 4 लावले. आता तुमची मर्जी, तुम्हाला किती लावायचे, त्याला काय रोकटोक नाही काही. बरोबर आहे. झालं. कॉर्प सॅन फ्रान्सिस्को लॉस एंजल्स. आपली लॅब जी आहे ती बेसिक लॅब तयार झाली. आता बेसिक समजलं तुम्हाला. बेसिक म्हणजे अजून फक्त जस्ट फिजिकल लॅब आहे तयार झाली. याचं कॉन्फिगरेशन करावं लागेल ना. या लॅब सगळ्याला आता प्रत्येक इंटरफेसला IP राहील. हे बघा असा हा गिगाबिट आहे. कोणता हा गिगाबिट 00 राउटरचा. हा सिरियल 000, हा सिरियल 001. त्याच्यानंतर याचा गिगाबिट 000, सॉरी गिगाबिट 00. ठीक आहे. त्याच्यानंतर हे गिगाबिट 000. ठीक आहे. चाल. तर सगळ्यात पहिले आपण कॉर्पला राउटर कॉन्फिगर करू है ना. कॉर्पला 3 इंटरफेसेस आहे. याला बाकीच्याला तर 2 आहे भाई. हे लॅन आहे याचं गिगाबिटचं आणि हे वॅन आहे. हे लॅन आहे, हे वॅन आहे. पण सॅन लॉस म्हणजे कॉर्पला जे राउटर आहे त्याला 1 लॅन आहे आणि 2 वॅन आहे बघा. हे एक आणि हे 2 इंटरफेसेस कॉन्फिगर आहे. पण IP ॲड्रेसेस काय द्यायचे बघा. हे बघा हे कॉर्पचं राउटरचा IP ॲड्रेस आहे. तर कॉर्प राउटरचे जे सिरियल 00 आहे त्याला IP द्यायचा 172.16.10.1/10.30. काय /30 कळलं तुम्हाला. /30 म्हणजे 255.255.255.252 हा सबनेट मास्क आहे. आणि 10.1 त्याचा IP राहील. आणि हे बघा समजा विचार करा, हे बघा ना याचा IP ॲड्रेस जर 10.1 आहे हा, तर सॅन फ्रान्सिस्कोचा 10.2 आहे. याचा 10.5 आहे, त्याचा 10.6 आहे. हे बघा हे /30 हे /30 हे /30 हे /30. हे बघा 1256 बरोबर. असा IP द्यायचा आपल्याला. आणि गिगाबिटचा काय आहे, गिगाबिटचा IP काय आहे, गिगाबिट त्याच्याकडे फास्ट इथरनेट दिलं आहे, आपल्याकडे गिगाबिट आहे. गिगाबिटचा IP 10.10.10.1/24. चला तर मी कॉर्पला राउटरला IP देतो. कॉर्पला राउटर चालू करतो. सगळ्यात पहिले राउटर चालू झालं, नो डोंट वॉन्ट टू परफॉर्म इनिशियल कॉन्फिगरेशन डायग्राम. इनेबल कमांड द्या. गेलेच आवाज येतं. कॉन्फिगर टर्मिनल. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला कमांड द्यायची होस्ट नेम. राउटरला नाव देऊ आपण. काय नाव द्यायचं आपल्या राउटरला, कॉर्प. कॉर्प नाव दिलं मी राउटरला. ठीक आहे. त्यानंतर नो IP डोमेन डॅश लुकअप.
हे कमेंट काय देतो मी, चुकीची कमेंट जर पडली ना ते भलं वेटपर्यंत ट्रान्सलेट करतात, बरोबर आहे. झालं. आता सगळ्यात पहिले आपल्याला गिगाबिट इंटरफेस कॉन्फिगर करायचा. इंटरफेस गिगाबिट 0/0, no shutdown to bring the interface up, and assign IP address to the interface. IP address 10.10.10.1. Subnet mask class CA /24A 255.255.255.0. Okay. Exactly. Exit. पुन्हा इंटरफेस सिरियल 0/0/0. याला IP ॲड्रेस द्यायचा आपल्याला 172.16.10.1. सबनेट मास्क आहे 255.255.255.252/30. एक्झिट करा. अरे नो शटडाऊन कमांड दिलीच नाही ना, समजलं. इंटरफेस सिरियल 0/0/0, नो शटडाऊन टू ब्रिंग द इंटरफेस अप, एवढीच कमांड राहिली. त्याच्यानंतर इंटरफेस सिरियल 0/0/1 है ना. ओके, पहिले नो शटडाऊन देऊन टाकून टाकेल चांगलं. इंटरफेस अरे IP ॲड्रेस 172.16.10.5. काय माहिती का, बघा 172.16.10.1 कॉर्प. तो सिरियल इंटरफेस IP दिला आपण 10.1. तू कुठं चालला, सॅन फ्रान्सिस्को. त्याचा 10.1 आहे, तर सॅन फ्रान्सिस्को काय राहील 10.2. ओके, त्याचा राहील 10.2. 10.3 ब्रॉडकास्ट आहे. 10.4 आता सबनेट आपला. तो आता 5 IP देऊ राहिला का, म्हणजे 4 हा त्याचा नेटवर्क ID आहे, 5 हा पहिला IP आहे, आणि 6 लॉस एंजेलिस IP. संपलं. एका बघा तुम्ही /30 कोणी घरी जाऊन केलेलं नाही, मला गॅरंटी. तुम्ही /30 घरी जाऊन जर केलं तुम्हाला कळलं, टोटल 64 सबनेट बनतात, आणि प्रत्येक सबनेटमध्ये फक्त 2च होस्ट राहतात, फक्त 2च. ज्यांनी करायला त्याला माहिती. ओके, 10.5. बघा हे आपल्याला वाटतं गणित आहे. गणित त्यांची तुम्हाला खोट नाही सांगत, माझ्या ह्याने डोक्यात नसतात ताकडे, असे नसतात ना, तांडव करतात. पण नाव काही नाही, ते त्याचं गणितासारखं काही नाही त्याच्यामध्ये रिॲलिटी बघितलं. पण आपलं कसं आहे, आपण डोक्याला ताणच देत नाही. घरी जाऊन बसून जरे काय करायचं काम, काय काम करून त्याचं. बघा पाठीमागच्या कित्येक पोरांनी अशी अंधश्रद्धा पसरवलेली आहे की सर शिकवत नाही, हे राफ्टिंग बिफ्टिंग याचं काही काम नाही. पण ध्यानात ठेवा, तुमची लेवल काय, तुम्हाला कुठे जायचं हे सगळं हे ठरवतं. आता जे असं तुम्हाला म्हणता ना तिथं काही काम नाही, अहो ती कोणत्या लेवलला आहे, कोणत्या ठिकाणी काम करू राहिले ते. अहो ते दुसऱ्याने इंटरव्ह्यू देऊन तीच जायले, त्यांचा इंटरव्ह्यू दुसऱ्याने द्यायला ते तिथे गेलेले. ते बेसिक लेवलला, त्या 3rd क्लास लेवलला काम करू राहिले. तुम्हाला काय सांगू, IT मधले ते काय म्हणतो आपण त्याला, ऑफिस बॉय असतो, ऑफिस बॉय, IT मधला ऑफिस बॉय. समजलं का तुम्हाला, असं बेसिक लेवलला काम करू राहिले. फॉर्मॅट, इन्स्टॉलेशन, हे ते बारीक बारीक काम. बारीक बारीक कामासाठी जर तुमचा जन्म व्हायला असेल ना, शेती करायची, ठीक आहे, चला चांगल्या लेवलला जा. IT म्हणजे चांगलं. माझे विद्यार्थी पाहिजे इतकं मोठ्या लेवलला पोरं आहे, मला गौरव होतो त्या गोष्टीचा. त्याची बेसिक लेवलला काम करणार, काय गर्व होणार आपला नाही. चला शटडाऊन दिली नाही, दिली पहिले देऊन टाकली. पुन्हा दिली तरी काय फरक पडतो त्याला. हे बघा परवा हा इंटरफेस अप झाला, हे दोन्ही पण अप झाले. मी ते डाऊन का दिसून राहिले, कारण की इकडले कॉन्फिगर नाही. त्यामुळे कसं राहतं, दोन्ही एंड कॉन्फिगर लागतं त्याला, तरच होतं. आता सॅन फ्रान्सिस्को कॉन्फिगर कोड चला. इनेबल कॉन्फिगर टर्मिनल. Host name yes yeah San Francisco. त्याच्यानंतर इंटरफेस गिगाबिट 0/0, नो शटडाऊन टू ब्रिंग द इंटरफेस अप. आणि त्याला काय पिदायला सांगितले
192.168.10.1 आणि इकडं 170.16.10.2 कारण 10.1 कोणाचा होता कॉर्पचा तर 10.2 याचा राहील 360 मध्ये. चला तर IP ॲड्रेस द्यायला 192.168.10.1 255.255.255.0 ओके /24 एक्झिट पुन्हा इंटरफेस सिरियल 0/0/0 no shutdown to bring the interface up. IP address 172.16.10.2 255.255.255.252 ओके एक्झिट पडला तुम्हाला जर वाटत नसेल पडला तर शो रनिंग कम्प्लीट करा इथे तुम्हाला कळेल पडला की नाही पडला. गिगाबिटचा पडला हां आणि बघा सिरियल 172.16.10.2 बरोबर आहे आसपास पडला नाही. चला IP दोघांचे पण आता राऊटरवरती जा बघा हे ॲप झालं की नाही आता तसं आता हे ॲप करू आपण. इनेबल कॉन्फिगर टर्मिनल शांत बसा होस्ट नेम LA लॉस एंजलिस इंटरफेस गिगाबिट 0/0 no shutdown to bring the interface up. IP address 192.168.20.1 LAN's IP है था 255.0 okay exit पुन्हा इंटरफेस सिरियल 0/0/1 no shutdown to bring the interface up. IP address 172.16.10.6 255.255.255. Alright. ओके बरोबर लॅब तयार आहे बिलकुल. आता लॅब पूर्णपणे आपली तयार झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे जर बघितलं तर आता राउटिंग करायचं आपल्या याच्यामध्ये. राउटिंग करायचं म्हणजे अजून लॅब झालेली नाही आपली प्रॅक्टिकल उद्याच बघावं लागणार आहे आपल्याला ठीक आहे ना. लॅब झालेली नाही म्हणजे आपल्याला अजून त्या कम्प्युटरला IP ॲड्रेसेस नाही आपल्याकडे बरोबर आहे. चला सगळ्या कम्प्युटरला IP ॲड्रेस द्या. पहिले PC या कॉर्पवाले राउटरला हा लॅन आहे याचा. लॅन म्हणजे काय IP याचा 10.10.10.2 सबनेट मास्क 255.255.255.0 गेटवे 10.10.10.1 है ना. ओके 10.10.10.3 255.255.255.0 10.10.10.1 finish 10.10.10.4 255.255.255.0 10.10.10.1 हां बरोबर ना. बाकी जाऊ द्या ठीक आहे ना. 3 झाले भरपूर झाले आपलं काहीतरी नंतर टाइमपास मी नंतर द्या. डेस्कटॉप याचा IP काय राहील 192.168.10.2 192.168.10.1 आहे नाही. एक वेळ 192.168.10.3 192.168.10.1 192.168.10.2 192.168.10.3 192.168.10.4 192.168.10.5 192.168.10.6 192.168.10.7 192.168.10.8 192.168.10.9  192.168.10.10 192.168.10.9  192.168.10.10 192.168.10.10 192.168.10.11 192.168.10.12 192.168.10.13 192.168.10.14 192.168.10.15 192.168.10.16 192.168.10.17 192.168.10.18 192.168.10.19 192.168.10.20 192.168.10.21 192.168.10.22 192.168.10.23 192.168.10.24 192.168.10.25 192.168.10.26 192.168.10.27 192.168.10.28 192.168.10.29 192.168.10.30 192.168.10.31 192.168.10.32 192.168.10.33 192.168.10.34 192.168.10.35 192
192.168.10.4. 192.168.10.1. 192.168.20.2. 192.168.20.1. 3 ना 3. 1. 4. 20. चला आता आपण कॉर्पॉल लॅनमध्ये येऊ. कॉर्पॉल लॅनचा पहिला पीस आहे आपला. त्याचा आय पी काय आहे 10.2. बघा त्याने कमांड लाईनला गेलो आपण. इथून कमांड दिली पिंग 192.168 10.10.10.3. हा 2 आहे ना 3 पिंग 3 झाला पिंग. हो 4 ला पिंग करा. झाला पिंग झाला ना. हो 6 ला पिंग करा. नाहीच आहे नाही 6 नाही 5 पर्यंत जाईल आपण. एक आहे ना 5 पर्यंत जाईल आपण. 5 द्या ना तुम्ही. नाही 5 देईल का बरोबर 4 पर्यंतच देईल. मग एक काम करा आता बघा बघा इथून गेटवेल पिंग करा. आता गेटवे म्हणजे आपला राउटरचा आहे. बघा बरोबर पिंग होईल तो 5 झाला का. म्हणजे तुम्ही राउटरपर्यंत चालले बरं का. चला तुम्ही गेटवेला पिंग केलं. आता काय करा म्हणजे तुम्ही इथून इथं गेले तुम्ही इथून इथं पण आले. कुठे आले इथं. आता इथून इथं जा बरं. इथं काय त्याचं आय पी 172.16.10.1 गेले का. बस तुमची हद्द संपली आता. ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही इथून इकडे गेले इथून तुम्ही इथं आले तुम्ही इथून इथं पण आले कारण की हे डायरेक्टली कनेक्टेड तुम्हाला. पण आता तुम्ही इथून इथं जाऊ शकत नाही आणि इकडे जाऊ शकत नाही. त्यासाठी राउटिंग करावं लागतं. आणि तुम्ही इथून बरं का तुम्ही इथून फक्त इथपर्यंत येऊ शकता. तुम्ही इथून इथं जाऊ शकत नाही इकडे जाऊ शकत नाही. बघा तुम्ही आता तुम्हाला 10.1 पिंग झाला. 10.2 करा बरं पिंग. हा पिंग नाही होणार त्याला का नाही होणार. त्याच्यानंतर 10.5 पिंग होईल 5 हाय 6 पिंग नाही होणार. 5 आहे ना रे तुमचाच आय पी नाही. हा आय पी 5 10.3 बरोबर आहे. तुम्ही 10.6 ला पिंग करा तो नाही होणार. ती काढला. लॉस एंजेलिसचा सिरियल इंटरफेस आय पी 6 तो नाही पिंग होणार. एवढंच नाही. आता बघा ह्या तुम्हाला ह्या कम्प्युटरला ॲक्सेस करायचं नाही मला. ते बघा पिंग 192.168.10.2 शक्यच नाही. तर मॅसेज काय आला बघून घ्या बरं का. रिक्वेस्ट टाईम मोठ नाही आला. डेस्टिनेशन होस्ट अनरिचेबल आला. डेस्टिनेशन होस्ट अनरिचेबल म्हणजे तुम्ही असे सबनेट पिंग करायला जे तुमचा हिस्सा नाही नेटवर्कचा. दॅट इज इन अ डिफरंट सबनेट. सबनेटच वेगळा आहे आणि अशा वेगळ्या सबनेटबरोबर तुमचं कम्युनिकेशन होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला करावं लागतं स्टॅटिक राउटिंग. काय करावं लागतं. तर आपण हे स्टॅटिक राउटिंग आता उद्या पाहणार आहे आणि उद्याच डायनेमिक राउटिंग पाहणार आहे. आपण आहे प्रॅक्टिकल्स आहे लॅब. तर आता ही लॅब आपल्याला सेव्ह करून घ्यायची. समजलं तुम्हाला. पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे प्रत्येक राउटरवरती जा. राउटरवरती कमांड द्या. तसे नाही दिली तर चालते. लॅब सेव्ह केली तर चालते डायरेक्ट. तुम्ही जर डायरेक्ट काय कमांड तुम्हाला माहिती कमांड कोण द्यावं लागते. काय कॉपी स्पेस रनिंग कॉन्फिगरेशन टू स्टार्टअप कॉन्फिगरेशन. रनिंग कॉन्फिगरेशन स्टार्टअपमध्ये कॉपी करा. याचं पण तेच करा. कॉपी स्पेस रनिंग कॉन्फिगरेशन टू स्टार्टअप कॉन्फिगरेशन. बस इकडं पण तेच करायचं.
copy, run to start, straddle, extract. आणि काय राहतं, ही लॅब जी आहे ना, ही लॅब सेव्ह करून घ्या. सेव्ह इकडे गेला, फाईल मेनूमध्ये गेले, सेव्ह झालं. मग काय नाव सेव्ह करायची आपल्याला, आपल्या डेस्कटॉपवरती PG म्हणून आहे लॅब्स, याच्यामध्ये आपण याला सेव्ह करणार आहे. STATIC स्टार्टिंग एन झालं आणि आपण याला नाव देऊ रॉ लॅब. कारण की आपल्याला डायनॅमिक राउटिंगला पण हीच लॅब लागणार आहे, RFP लागणार आहे, व्हॉइस पेपरला पण ही लागणार आहे. मग आता काय नवीन बनत बसलं तुम्ही दरवाजा एवढं मोठं, बरोबर आहे. मग आपण रॉ लॅब बनवली, म्हणजे ही लॅब जी आहे ना, आता काय करेल माहिती आहे का, हे बघा आता डेस्कटॉपवरती जाईल, कुठे गेलं ते PG कुठे आहे हो, PG हे सर इकडं पॅकेट ट्रेसरच्या वर, पॅकेट ट्रेसर इकडं टॉर ब्राउझरच्या खाली. इकडे पाहिलंच नाही, हे रॉ लॅब आहे ना, याला कॉपी करून घेईल मी. पेस्ट करेल, पेस्ट कर आहे का, हिला रिनेम करेल, हे नाव दे स्टॅटिक. आता उद्या याला काय, उद्या काय करायचं नंतर परवा, म्हणजे उद्या तिला डायनॅमिक राउटिंग करायचं ना, हिलाच कॉपी करायचं, पेस्ट करायचं आणि तिला डायनॅमिक करायचं. म्हणजे आपल्याला फक्त काय करावं लागेल, राउटिंग कॉन्फिगर करणं. आता उद्या आपल्याला पुन्हा हे बनवत बसायची गरज नाही.